गुड मॉर्निंग। पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेचा मनमानीचा अजब कारभार समोर आलेला आहे। फीज न भरणाऱ्या पालकांना थेट वकिलांकडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर तुम्ही फीज बरोबरच तुम्हाला येणाऱ्या काळात वकिलांची फी देखील भरावी लागणार आहे, असा थेट आणि अजब इशारा आहे तो शाळेकडून देण्यात आलेला आहे। या मनमानी कारभाराविरोधात आता शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि एवढंच नाही तर त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर शाळेकडून जी गुणपत्रिका देण्यात येते त्यावर प्रॉब्लेमॅटिक पॅरेंट आणि फी नाही भरलेली पॅरेंट्स असे वेगळे शेरे देऊन पॅरेंट्सना ती गुणपत्रिका देण्यात आली आहे। त्यामुळे एकंदरीतच विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि शिवसेनेमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढे केल्यानंच कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती केल्याचा अजब दावा आहे तो भाजपचेच खासदार मनोज तिवारी यांनी केला आहे। मनोज तिवारी हे भाजपचे खासदार त्याचबरोबर दिल्लीचे प्रदेशाध्यक्षही आहेत। भिवंडीत महानगरपालिकेनिमित्त प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। त्यांच्या या अजब वक्तव्यानंतर अनेकांनी भुवया उंचावलेल्या आहेत। एवढंच नाही तर सर्वत्र स्तरावर आता त्यांच्यावर टीका होताना पाहायला मिळते। काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे तो सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे। हॉटेल एसटीला आणि त्यांच्या मालकाला धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। हॉटेलचे मालक हितेश केसवानी यांनी या संदर्भात आहे ती तक्रार आहे ती सांताक्रूज पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली आहे। दोन तरुणांना देखील या संदर्भात आहे ते हॉटेलमध्ये जाऊन तिकडच्या ग्राहकांना धमकावल्याप्रकरणी, हॉटेल खाली केल्याप्रकरणी आहे त्यांना अटक देखील झालेली आहे। एफआयआर कॉपीमध्ये नितेश राणे यांचं नाव देखील आहे, परंतु हे सर्व प्रकरण आहे ते अंतर्गत आहे, पार्टनरशिप मधले हे प्रकरण आहे। दोन्हीही नितेश राणे आणि हितेश केसवानी हे दोघं मित्र असून यांच्या अंतर्गतलं हे भांडण असल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळतंय। मुंबईत मेट्रो रेल कॉर्पोरेशनला जवळपास 7200 चौरस मीटर इतकी जागा आहे ती महसूल आणि वन विभागाकडून देण्यात आलेली आहे। या आधीच 29.79 हेक्टर एवढी जागा आहे ती आरेच्या कारशेडसाठी देण्यात आली होती। त्याचबरोबर आता अतिरिक्त जागा आहे ती 7200 ती महसूल आणि वन विभागाकडून देण्यात येणार आहे। त्यामुळे मौजे पराजपूरचा संपूर्ण परिसर आहे 7200 चौरस मीटरचा हा आरेच्या कारशेडसाठी वापरण्यात येणार आहे आणि जवळपास आरेच्या कारशेडवरनं शिवसेना आपल्याला आक्रमक झालेली पाहायला मिळत होती। त्यामुळे आता पुन्हा शिवसेनेसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। मुलाकडून मुलीची छेड काढली जाते असा संशय मुलीच्या वडिलांना आला होता। त्या संशयातून त्यांनी 4 ते 5 जणांच्या जमावासह मुलाला आणि त्याच्या मित्राला गाठलं आणि त्यांना बेदम मारहाण केली। तेवढ्यानं मन न भरल्यानं मुलांचे कपडे काढण्यात आले आणि नग्नावस्थेत त्यांची धिंड काढण्यात आली। या घटनेनंतर पीडित मुलाच्या आईनं वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। एबीपी माझाच्या एअरपोर्ट टोलधाडीच्या बातमीनंतर शिवसेना आता आक्रमक झाली आहे। मुंबई विमानतळावरची टोल वसुली तात्काळ थांबवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असं पत्र शिवसेनेनं जीव्हीके कंपनीला दिलेलं आहे। मुंबई विमानतळ परिसरात जर तुम्ही प्रवेश केला तर प्रत्येक फेरीवर एंट्री फीच्या नावावरती 130 रुपये वसूल केले जातात। त्यासाठी तुम्हाला पार्किंग करायचीही गरज नाही। आज शिरताच तुमच्यावरती टोल धाड पडते, मात्र टोल मागणाऱ्याकडे पावती पुस्तकाशिवाय कुठलंच उत्तर नसतं। तक्रारदाराला धमकावल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला माफीनामा आणि लेखी हमीपत्र सादर करण्याचे आदेश ठाणे सत्र न्यायालयानं दिलेत। 23 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी भिवंडीतील व्यावसायिक रवी भालोटिया यांनी शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रानं ठाणे सत्र न्यायालय गाठलं। दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी दाखल केलेल्या जामिनाच्या अर्जावरती युक्तिवाद पूर्ण झाला असून आज न्यायालयाकडून निर्णय सुनावण्यात येणार आहे। फुरसुंगीनंतर आता पिंपरीतल्या सांडस येथील प्रस्तावित कचरा डेपोला देखील जोरदार विरोध करण्यात येतोय। कचरा डेपो हटाव अशी मागणी करत सांडस आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी म्हणजे ज्या महिलेवरती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तिच्या आईनंच तिला गर्भाशय दान केलंय। डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। अच्छे दिन म्हणजे सध्या गले की हड्डी बनल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे। भिवंडीत महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीची प्रचार सभा पार पडली।
त्यावेळी तटकरेंनी बोलताना सेना भाजपवरती जोरदार टीका केली। एकीकडे सत्तेत सहभागी व्हायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी परिषदा घेत शेतकऱ्यांची थट्टा करायची ही नौटंकी शिवसेनेनं थांबवावी अशी टीका देखील तटकरेंनी केली। अंबरनाथ पश्चिमेच्या सर्कस ग्राउंडवरती नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झालाय। अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेलं हे मैदान पालिकेचा आरक्षित भूखंड असून या भूखंडावर गेल्या 20 वर्षांपासून मरियाईवाले, गोंधळी तसंच भिक्षेकरी, दरवेशी अशा विविध समाजाचे लोक राहत आहेत। या लोकांचं ना कुठलं गाव ना कुठला सातबारा, गेली 20 वर्ष हे लोक इथं वास्तव्य करतात। त्यामुळे पालिकेनं दुसरी जागा दिल्यावरच ही जागा रिकामी करू असं या लोकांकडून सांगण्यात येत आहे। एबीपी माझाच्या बातमीनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाला जाग आलेली दिसतेय, कारण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावाची सुरक्षा वाढवण्याचं आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलंय। जलतरण तलावात पोहायला येणाऱ्या 25 व्यक्तींमागे एक जीवरक्षक असणं गरजेचं आहे। मात्र पिंपरी चिंचवडच्या जलतरण तलावात 150 ते 200 व्यक्तींमागे एक जीवरक्षक नेमण्यात आलाय। एबीपी माझानं महापालिकेच्या या हलगर्जीपणाचा पर्दाफाश केला। तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आल्याचं आयोजक काँग्रेस नेते तहसीन पूनावाला यांनी सांगितलंय। या चर्चासत्राची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचंही आयोजन करण्यात आलं होतं।